झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला जिल्हा आपली बातमीमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ही सगळी दशा आपण शासनापर्यंत पोहोचवतोय। आता शिक्षणाची दुर्दशा दाखवणारी एक धक्कादायक बातमी यवतमाळ जिल्ह्यातून। जिल्ह्यातल्या शिरमाळा गावात यावर्षी शाळा सुरू 9 महिने झाले तरी शाळेमध्ये अजून शिक्षकच नाही। ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती या सगळ्यांनी वारंवार शिक्षकाची मागणी रेटून धरली, मात्र कुणीही याकडे लक्ष दिलेलं नाही। आमच्या पाल्यांच्या हातात लेखणीऐवजी नक्षलवादी बनवून बंदुका द्यायच्या का, असा संतप्त सवाल इथले पालक करतात। शिरमाळा गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी शाळा आहे। 1ली ते 4थी पर्यंत असलेल्या या शाळेत 52 विद्यार्थी आहेत। काही दिवसांपूर्वी या शाळेत एक शिक्षक रुजू झाले, मात्र त्यांनी पुढे काम करायला नकार दिल्यानं शिक्षण विभागानं त्यांची बदली केली। आमची द्विशाखीची शाळा असताना सुद्धा शिक्षक मिळालेला नाही आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत होत आहे। आणि हे जो विद्यार्थ्याचे नुकसान झालेले आहे हे भरून न निघणारे नुकसान झालेले आहे। एका परीनं त्याची पिढीसुद्धा बर्बाद झालेली आहे, कारण झालेलं नुकसान भरून निघत नाही। त्याच्यामुळं आम्हाला शिक्षकाची तर गरज आहे, पण ही जी अवस्था निर्माण केलेली आहे प्रशासनानं, त्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचं आहे। शासनाचा निर्णयानुसार आदिवासीच्या मुलांना भरपूर शिक्षण मिळावं, परंतु एवढा शासनाचा निर्णय असून सुद्धा आमच्या गावामध्ये एकच शिक्षक असल्यामुळं विद्यार्थ्याचं अतोनात नुकसान होत आहे। हे नुकसान कधीही भरून न निघणारं नुकसान आहे। आदिवासी मुलांनी शिकावं का नक्षलवाद्यासारखं बंदुकी हातात घ्यावं हेच आमच्या लक्षात येत नाही। शासनाचा जर असा निर्णय असेल की आदिवासी मुलांना त्याच्या मनानं काय करायचं करावं, तर आम्ही आमच्या परीनं आमच्या विद्यार्थ्यांना जसं घडवायचं तसं घडवू। झी 24 तास एक पाऊल पुढे।